नमस्कार मित्रांनो, गिफ्ट ऑफ नेचरमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण पाहणार होतो ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, तसेच राणूअक्का राणूबाई जाधव वाडा आणि मंदिराच्या शेजारीच असलेला कृष्णा घाट आणि भृगुऋषी मठ। भुईंज गावात प्रवेश केल्यानंतर आपली पावलं सर्वात आधी वळतात ती एका ऐतिहासिक वास्तूकडे, तो म्हणजे राणूबाई जाधव वाडा, ज्यांना इतिहासप्रेमी राणूअक्का जाधव वाडा म्हणून ओळखतात। मित्रांनो, हेच ते पराक्रमी जाधव घराणे आहे, ज्यांचा मराठा साम्राज्याच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळात मोठा दबदबा होता। आता आपण आलो आहोत महालक्ष्मी मंदिराकडे। कोल्हापूरच्या अंबाबाईप्रमाणेच या मंदिरालाही संपूर्ण सातारा जिल्ह्यात आणि पंचक्रोशीत प्रचंड महत्त्व आहे। हे मंदिर अतिशय जुनं आणि जागृत मानलं जातं। मंदिराची रचना पारंपरिक पद्धतीची असून येथील शांतता मनाला एक वेगळीच अनुभूती देते। भुईंजला आल्यावर या माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय कोणाची वारी पूर्ण होत नाही। चला तर जाऊया आपण मंदिरामध्ये प्रत्यक्ष देवीचे दर्शन घेण्यासाठी। अतिशय सुंदर असं हे बांधकाम, पूर्ण दगडामध्ये असलेलं हे अतिशय जुनं आणि सुंदर असं हे बांधकाम। आता प्रत्यक्ष आपणाला महालक्ष्मी मातेचं दर्शन होत आहे आणि प्रत्यक्ष येथील पुजाऱ्याकडूनच आपण आता संपूर्ण माहिती घेऊया। चला तर आपण आता पुजाऱ्याकडे त्याची माहिती संपूर्ण घेऊया। तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे। महालक्ष्मीचं मंदिर इथे कसं काय, म्हणजे हे मंदिराला 1200 वर्षे पूर्ण इतिहास आहे। हे महालक्ष्मीचे मंदिर 1200 वर्ष जुने बांधलेले आहे। हे पूर्ण मंदिर दगडामध्ये बांधलेले आहे। ह्या मंदिराचा इतिहास असा की सप्त ऋषींपैकी महान ऋषी भृगु ऋषी ह्यांनी ठरवले की तिन्ही देवांची परीक्षा घ्यायची। म्हणजे पृथ्वी शांतीचा विश्वशांतीचा होमकार होता, त्याला वरिष्ठ कोण म्हणून भृगु ऋषींना नेमणूक केली आणि त्यांना त्या होमासाठी बसवलं आणि त्यांना सांगितलं की तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ देव कोण, त्याची परीक्षा तुम्ही घ्या। मग ते पहिले गेले ब्रह्मदेवाकडे। ब्रह्मदेव सभेत एकांतात होते, त्यामुळं भृगु ऋषी तिथे गेले ब्रह्मलोकात आणि तिथे गेले त्यांनी ब्रह्मदेवाने त्यांचा आदर सत्कार केला नाही। त्यानंतर ते क्रोधित झाले। क्रोधित झाल्यानंतर त्यांनी श्राप दिला की तुझं पृथ्वी तलावरती कोठेच मंदिर नसणार। त्यानंतर ते निघून गेले ते शिवलोकात। शिवलोकात गेले की पार्वती देवी आणि शंकर एकांतात होते, त्यांचं तांडव नृत्य चाललेलं आणि बाहेर त्यांची गण थांबलेली। तर ते म्हणले तुम्हाला काय आज जाता येणार नाही, तर तुम्ही थांबा। तर ते म्हणले मी थांबणार नाही, मला त्यांना भेटायचं आहे। मग तिथूनच त्यांनी श्राप दिला की तुझे पृथ्वी तलावरती शिवलिंग पूजा होईल, तुझी मूर्ती पूजा होणार नाही। मग तिथून परत रागात ते विष्णुलोकात गेले। विष्णुलोकात गेल्यानंतर महालक्ष्मी देवी त्यांचे पाय चेपत होती आणि विष्णू झोपलेले आणि त्यांना राग आला की माझी मुलगी सारखी त्यांचे पाय चेपते आणि हे झोपतात। त्यामुळे त्यांनी हाक मारली त्यांना की विष्णू तुम्ही उठा, पण ते उठले नाहीत। त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात शेषनागावरती चढून त्यांनी त्यांच्या छातीवरती लाथ मारली। छातीवरती लाथ मारल्यानंतर विष्णू उठले आणि त्यांनी भृगु ऋषींचा पाय त्यांच्या हातात घेतला आणि ते म्हणले माझी वज्रासारखी छाती, तुमच्या पायाला तर माझं काय म्हणते, तुमच्या पायाला वेदना तरी नाहीत ना झाल्या, तुम्ही माझ्या छातीला लाथ मारली म्हणून। त्यानंतर भृगु ऋषी लज्जित झाले आणि लज्जित झाल्यानंतर ते म्हणले की इतकं सगळं होऊन सुद्धा ते म्हणजे नम्रतेने वागले, त्यामुळे सर्वश्रेष्ठ हे विष्णूच आहेत। त्यानंतर हे सगळं प्रसंग बघितल्यानंतर महालक्ष्मी देवीला राग आला की माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आणि माझ्या नवऱ्याला छातीवरती लाथ मारली। त्यानंतर महालक्ष्मी देवी रुसून ती गेली कोल्हापूरला आणि विष्णू गेले तिरुपतीला। त्यानंतर ऋषीगण देवगण सगळे म्हणायला लागले की तुमच्या हातून मोठं पाप घडले की सर्वश्रेष्ठ देवाला तुम्ही लाथ मारली, हे मोठा अपराध तुमच्याकडून घडला आहे। त्यानंतर देवदेकांनी सांगितलं, ऋषींनी सांगितलं की तुम्ही भृगु ऋषींना सांगितले की तुम्ही प्रायचित्त घ्या। आता प्रायचित्त घ्या, तर ते म्हणले की संगम माहुलीच्या 12 कोसूवर येऊन तुम्ही इथं हजारो वर्ष तपश्चर्या करून तुम्ही इथं समाधिस्थ व्हायचं। आणि जेव्हा भृगु ऋषींनी इथं हजारो वर्ष तपश्चर्या केली, त्यानंतर विष्णूंनी इथे कृष्णा काठावरती विष्णूंनी दर्शन दिलं
आणि दर्शन दिल्यानंतर जेव्हा ते समाधी घ्यायच्या वेळेस आले तेव्हा महालक्ष्मी देवी त्यांना थांबवण्यासाठी आलती. आणि जेव्हा थांबवण्यासाठी आले भृगु ऋषी म्हणले माझं कार्य संपलेलं आहे, आता इथून तू जगाचा कारभार सांभाळ, मी उत्तरेकडे समाधिस्थ होणार आहे. त्यामुळे भृगु ऋषींनी उत्तर दिशेकडे तोंड करून समाधिस्थ झाले आणि त्यानंतर महालक्ष्मी देवी इथेच थांबली. आणि त्यानंतर म्हणजे हा इतिहास खूप जुना आहे, पण आत्ता 1200 वर्षापूर्वी हे मंदिर दगडी बांधलेलं आहे. शाहू महाराजांच्या वंशजांनी हे मंदिर बांधलेलं आहे. तुझं नाव काय? प्रसाद गुरु. कृष्णा नदीच्या तीरावर असलेलं हे अतिशय सुंदर असं हे मंदिर आणि इथूनच आपणाला कृष्णा नदीचं दर्शन होत आहे. अतिशय सुंदर असा हा परिसर. मित्रांनो, ऐतिहासिक वास्तू आणि मंदिराच्या दर्शनानंतर आता वेळ आहे थोडी आत्मिक शांतता मिळवण्याची आणि त्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे भुईंजगावचा हा देखणा कृष्णा घाट. पवित्र कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या घाटाच्या दगडी पायऱ्या, नदीचं विस्तीर्ण पात्र आणि काठावर असलेली छोटी छोटी मंदिरे एक अतिशय नयनरम्य दृश्य तयार करतात. वाईच्या घाटा इतकीच जुनी आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी या घाटाला लाभली आहे. ओरिजिनल मंदिर आहे. हा चालू केलाय बघा आता व्हिडिओ. हा हा तो दीदी हो किती वेळ. अरे किती वेळ बुडला. हा हा पण भुईंजगावचं वैशिष्ट्य फक्त मराठा इतिहासापुरतंच मर्यादित नाही, तर ते थेट पौराणिक काळापर्यंत जातं. गावातच पुढे गेल्यावर आपल्याला पाहायला मिळतो आचार्य भृगु ऋषींचा मठ म्हणजेच आश्रम. हिंदू पौराणिक कथेनुसार वाई आणि भुईंचा हा परिसर ऋषीमुनींची तपोभूमी होता. महान भृगु ऋषींनी याच पवित्र भूमीत तपश्चर्या केली होती अशी मान्यता आहे. या मठात आल्यावर तुम्हाला एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवेल. येथील प्राचीन अवशेष आणि शांतता या गावाला लाभलेल्या ऋषितुल्य वारशाची साक्ष देतात. तर मित्रांनो, इतिहास, अध्यात्म आणि निसर्गाचा अनोखा संगम असलेली भुईंजगावचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? राष्ट्रीय महामार्गावरून NH48 जाताना आपण अनेकदा या गावावरून पुढे निघून जातो, पण या गावाच्या पोटात एवढा मोठा इतिहास दडलेला आहे हे आज आपण पाहिलं. जर तुम्ही साताऱ्याला किंवा महाबळेश्वरला जाणार असाल तर हायवेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या या भुईंज गावाला नक्की भेट द्या. तुम्हाला रानोअक्कांचा वाडा सर्वात जास्त आवडला की कृष्णा घाट? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ऐतिहासिक सफरमध्ये. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद.